विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेनेचे आमदार तुकाराम काते आपल्या बरोबर आहेत. तुकाराम कातेजी, तुमच्या विभागामध्ये काल चेंबूरच्या सुभाषनगर परिसरामध्ये एक झाड कोसळलं, त्याच्यामध्ये एक मुलाचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी ही संपूर्ण घटना आहे, परंतु चेंबूरमध्ये अशी अनेक झाडं आहेत जी मोठी झालेली आहेत आणि अवाढव्य स्वरूपाची आहेत. त्या सगळ्या संदर्भात पालिकेचं दुर्लक्ष आहे का? नक्कीच हे पालिकेचं दुर्लक्ष आहेच आहे, म्हणून ही घटना घडली आहे. मी आपल्यामार्फत एवढंच सांगतो आहे की आमचा विहान श्रीवास्तव हा जो मुलगा गेला आहे त्या अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमुळे आमच्या चेंबूर परिसरातील सर्व लहान लहान मुलं अत्यंत घाबरलेले आहेत. म्हणून मी मुंबई महानगरपालिकेला एवढंच सांगतो की चेंबूरमध्ये जेवढी जुनी झाडं आहेत त्या झाडांचा आपण सर्वे करावा, त्या झाडांचा ऑडिट करा. ऑडिट करून आपण त्या झाडांचं जी झाडं पडणारी आहेत त्या झाडं काढून घ्या सर्व झाडं आणि जीवितहानी टाळा. सुभाषनगर, आमचा चेंबूर सिंधी कॅम्प ह्या परिसरामध्ये खूप मोठी मोठी झाडं आहेत. एकतर गोल क्लबच्या बाजूला बांबू लावलेले आहेत आणि ते बांबू एका आमच्या पंजाबी बाईच्या घरी येते आणि ती घर त्याचा पूर्ण हलतो आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेला सांगून ते लक्षच देत नाही आहे. असे बरेचसे जे झाडांचं जे त्रास आहे ते झाडांचा त्रास काढायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे लक्ष द्यायला पाहिजे, एवढंच ह्या प्रसंगी सांगतो. परंतु या झाडाच्या संदर्भात वारंवार स्थानिकांनी सुद्धा पालिकेकडे तक्रारी केलेल्या होत्या. पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला आहे. हे तर नक्कीच आहेत. पालिकांच्या काही अधिकारी जे आहेत ते बिल्डरांकडे झाड असलं का पहिला बिल्डरांचं झाड तोडणार आणि नंतर इकडे येणार. तर त्यांना मी विनंती करतो की बिल्डरचं नंतर काम करा, परंतु जे जीवहानी होते ते पहिलं करा ना. बिल्डरांचं झाड पहिला तुम्ही सर्व कटर बिटर घेऊन फटाफट जाणार ते कॉन्ट्रॅक्टरची माणसं. तर ह्या जी मुलं आता अशी दुर्दैवी मृत्युमुखी पडतात ते जरा बघा ना, ते किती त्रास होतं. आज त्याचे आई वडील, आता आई तर ती बेशुद्धच आहेत, एवढं त्रास होते. माझ्या बाजूला राहत आहेत, इतकं त्यांना त्रास आहे आणि एकचे एक मुलगा त्यांच्या घरातून गेलेला आहे. मग त्यांना किती त्रास होतो आहे हे तर सर्व मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे ना. परंतु या सगळ्या संदर्भात सभागृहात देखील तुम्ही आवाज उचलण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आमदार आहात, तुम्हाला बोलू देत नाही आहेत सभागृहात? आज बोलायला दिलं मला सभागृह. मला माननीय आजचे अध्यक्ष होते अर्जुन खोतकर साहेब यांनी मला आता बोलायला दिलं आणि मी बोललो आणि सर्व सांगितलं की ज्या जे अधिकारी ह्याच्यामध्ये ज्यांनी काम केलं नाही त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून सांगितलं जोरात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. तुकाराम काते होते आमदार चेंबूर विधानसभेचे शिवसेनेचे. ते म्हणतात की या सगळ्या संदर्भात अर्थात काल चेंबूरमध्ये जी झाड पडून दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये एक 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात पालिकेचे अधिकारी दोषी आहेत, त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती जरूर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं मत जे आहे ते सभागृहाच्या पटलावरती आज शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी आपलं मत जे आहे ते पटलावरती व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.